येस येस, गुड आफ्टरनून सगळ्यांना, गुड आफ्टरनून. बघा, जे लाईव्ह जोडलेले आहेत त्यांनी एकदा हाय करा, एकदा हाय करा. आणि आजचा आपण सेशन स्टार्ट करूया. कंबाईन ग्रुप बी ची आपली टेस्ट नंबर 6, 25 पैकी लक्षात ठेवायचं. आपली टेस्ट क्रमांक 6, त्याचा आपण आजच्या सेशन मध्ये व्हिडिओ त्याचं स्पष्टीकरण बघतोय. बघा, 18 तारखेला झालेला पेपर आहे. व्यवस्थित आजचा पेपर तुम्ही सोडवला असेल, त्याच्यामध्ये काही कोणाला ऑब्जेक्शन वगैरे असणार आहे. एका प्रश्नामध्ये ऑब्जेक्शन असणारच आहे. तो कोणता क्वेश्चन आहे ते पण पुढे चेक करूया. पण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. खूप तुम्हाला काही गोष्टी पाहायला मिळतील, सगळ्या शिकायला मिळतील. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे, इलिमिनेशन मेथड काय असतात, किंवा एखादा लेंदी क्वेश्चन असतो, त्या लेंदी क्वेश्चनचं स्पष्टीकरण कसं द्यायचं, कमीत कमी वेळेमध्ये कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या सेशन मध्ये असणार आहेत. ओव्हरऑल पाठीमागची जर टेस्ट सिरीज तुम्ही अजून स्पष्टीकरण बघितलं नसेल, 1 ते 5चं स्पष्टीकरण पाहिलं नसेल, तर चला युट्यूबला जा किंवा ऍपला आपण सगळ्या टेस्ट सिरीज अपलोड केलेल्या आहेत. सेपरेट आपला व्हिडिओ आहे मॅथ रिझनिंगचा, तो तुम्ही बघू शकता. ओके, आवाज येतो सगळ्यांना? एकदा आवाज येतो क्लिअर करा, मग सेशन स्टार्ट करूया. जे जोडलेले कार्यकर्ते त्यांनी कृपया एकदा हाय करा. आणि आज तुम्ही पेपर दिला असेल तर त्याचं स्पष्टीकरण बघायचं आपल्याला. एकदा हाय करा. रवींद्र सर, एकदा हाय करून टाकायचंय. हाय करा फक्त एकदा एकदा चालू करू सेशन पटकन. ओके, जे बघतायत त्यांनी कृपया एकदा हाय करायचंय आणि मस्त सेशन होणार आहे आजचं. आवाज येतोय? आवाज आवाज येस 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 येतोय. हाय सर. ओके रवींद्र सर, ओके ओके ओके. बघा, काही नाही. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला सोपा होता, काय नव्हतं याच्यामध्ये. तुम्ही प्रश्न नीट वाचणं गरजेचं होतं. प्रश्न नीट वाचा, प्रत्येक शब्दाचा लक्षात ठेवायचा अर्थ समजून घ्या. नाहीतर मग काय करा, तुम्ही सरसकट वाचत बसता, फुल स्टॉप येईपर्यंत वाचत बसता. त्यामुळे लक्षात थोडा गोंधळ होतो पेपरमध्ये. कृपया प्रश्न व्यवस्थित वाचा, अंडरस्टँडिंग पॉवर वाढवा. मॅथ रिझनिंग मध्ये तेच महत्वाचं असतं. लक्षात ठेवा, स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन आणि लक्षात ठेवायचं अॅक्युरेसी, या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. तरच तुम्ही तिथं स्कोर स्कोर लक्षात घेऊ शकता. नाहीतर मॅथ रिझनिंग मध्ये स्कोर येत नाहीये. ओव्हरऑल जर बघितलं, प्रश्न क्रमांक 81 काय होता, नगरपालिकेच्या 5 शाळांमध्ये यावर्षी सरासरी शब्द लय महत्वाचा आहे. 190 रोपे लावण्याचे ठरवले. शाळा क्रमांक 1 ने 175 रोपे लावली, शाळा क्रमांक 2 ने 202 रोपे लावले, 3 ने किती 198 लावलेत, 4 ने 200 रोपे लावली, तर शाळा क्रमांक 5 ने किती लावली. आता ओव्हरऑल जर बघितलं, सगळे काय रे, 5 शाळांची सरासरी मला माहित आहे. सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण रोपे काढू शकतो ना. 5 गुणिले 190, सांग रे वा, 19 5 95, म्हणजे 950 आपले रोप आहेत. आता एकूण रोप जर 950 असतील, त्यातली शाळा क्रमांक 1 ने किती लावलेत, 175 लावलेत. शाळा क्रमांक 2 ने सांग रे वा 202 लावलेत. शाळा क्रमांक 3 ने 198 लावलेत आणि शाळा क्रमांक 4 ने 200 रोपे लावलेत. हे 4 शाळांची लक्षात ठेवायचे रोपे असतील, तर ह्या 4 शाळांच्या रोपातनं आपण हे 5 शाळांचे रोपे जर मायनस केले, तर उरलेला घटक असणार आहे ती सिंगल, ती म्हणजे 5वा शाळा किंवा एक शाळा जी शिल्लक राहणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. सोपं होतं, याच्यात काही विशेष नव्हतं. चला बेरीज करूया. 5 लक्षात ठेवायचं. पुन्हा किती, 7 7 14 1 15, 15 पुन्हा हातच्या लेख, 9 1 10, 7 पुन्हा 17 झाली. आणि पुन्हा हातच्या रिटर्न द्या. 2 4 6 आणि किती रे पुन्हा 7, म्हणजे 775 मायनस करायचे होते. विषय क्लोज झाला असता. लक्षात ठेवायचं, 775 मायनस करा. ओके, 950 म्हणून 775 आपण मायनस केलं, तर माझं उत्तर काय असणार आहे, 10तून 5 गेले, 5 राहिले, पुन्हा हातच्या रिटर्न द्या. ओके, 15तून तुमचे किती रे बाबा, 15तून 8 गेले, पुन्हा 7 राहिले, पुन्हा हातच्या रिटर्न दे. 9तून 8 गेले, 175. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. सोपा प्रश्न होता. बऱ्याच मुलांनी सरासरी शब्द न वाचल्यामुळं, 5 शाळा न वाचल्यामुळे कदाचित चुकलेले असतील. ओके, छान आणि सोपा, अगदी बोनस मार्क होता. ओके, अडचण प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर लक्षात ठेवायचं 82. हे सुटलाय का रे, सुटलाय का? एकदम काय नाही, बोनस मार्क होता हा. असा पण एखादा प्रश्न तुम्हाला 100% येणार. ओके, वर्ग म्हणजे त्या संख्येचा 2 वेळा गुणाकारी कॉन्सेप्ट असते. आता 20 गुणिले 20 म्हणजे त्या संख्येचा वर्ग आहे ना. लक्षात ठेवा, तुम्ही असं जर केलं असतं, 20 गुणिले 20 40, 400, 400चा वर्गमूळ पुन्हा 20च येणार आहे. 5 गुणिले 5 पुन्हा करे 25, 25 वर्गमूळ पुन्हा 5. यातला एक एक घटक मी बाहेर काढू शकतो ना. या दोघातला एक घटक मी जर बाहेर काढला, 20 काढला, या दोघांमध्ये चिन्ह पुन्हा गुणा करायचं आहे. 5 पैकी मी पुन्हा काय रे, 25चं वर्गमूळ पुन्हा 5 मी वेगळा काढतो, आणि 20 5 हे 100 झाले, आणि मध्ये चिन्ह पुन्हा अधिक आहे. 13 गुणिले 13 हे वर्गच आहे. मग सरळ सरळचं वर्गमूळ 169चं वर्गमूळ पुन्हा 13च निघणार आहे. आणि फायनली 2 गुणिले 2 म्हणजे 4चं वर्गमूळ पुन्हा काय रे, 2 निघेल. माझं उत्तर असणार आहे किती रे बाबा, इथं 13 दोन्ही पुन्हा 26 पाहिजे, बेरीज नाहीये.
तेर दोन्ही काय रे पुन्हा 26 असणार आहे, म्हणजे 126 ऑप्शन 4 इज राईट आन्सर. सोपा प्रश्न होता. तुम्ही असं पण केलं तरी चाललं असतं. 20 गुणिले 20 400, 400चा वर्गमूळ तीच कॉन्सेप्ट आहे. 5 गुणिले 5 25चा वर्गमूळ पुन्हा 5, याचा गुणाकार ही कॉन्सेप्ट आहे. 169चा वर्गमूळ 13 आणि पुन्हा लक्षात ठेवायचं हे 4चं वर्गमूळ काय रे 2, पण याचा गुणाकार होता. 13 दोन्ही 26, 100 प्लस 100 प्लस 26, तुमचं उत्तर असणार आहे 126 ऑप्शन 4 म्हणजे 82. एकदम नॉर्मल आणि सोपा आणि बोनस मार्क होता. ओके, फक्त वेळ जास्त घालवायचं नाहीये. 126. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे. क्वेश्चन नंबर 83. सांग बरं उत्तर पटकन सांग बरं. आता सांग बरं. चल 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 चल. एका व्यक्तीने 120 रुपये दर्शनी किमतीचे 20 भाग खरेदी केली. खरेदी किंमत आहे बरं का रे. खरेदी किंमत ही महाग असते नेहमी लक्षात ठेवायचं. परंतु विषय काय झाला आता, लवकरच ते भाग 200 रुपये बाजारभावाने विकले. या व्यवहारामध्ये 2% दलाली ठरली होती. तर या व्यवहारामध्ये त्यांना एकूण फायदा किती झाला? फायदा किती झाला बघा. एकदम फायदा झाला का तोटा झाला, किती टक्के फायदा झाला, याचं उत्तर कोण सांगते? चला, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 काय असेल उत्तर याचं? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, दोन किमती आहेत. एक खरेदी किंमत आहे आणि दुसरी काय रे, एक विक्री किंमत आहे. बरोबर ना? पण याच्यावर आता खरेदी किमतीवर 2% दलाली बरं का रे. या दोन्ही व्यवहारावर लक्षात ठेवायचं, या 200 रुपये बाजारभावाने विकले, तर या व्यवहारामध्ये म्हणजे लक्षात ठेवायचं या दोन्ही व्यवहारामध्ये आता खरेदी विक्री माझी लक्षात ठेवायचं 120 रुपये होती. भाग माझे किती होते रे? भाग सरळ सरळ 20 होते. 12 दोन्ही 24 म्हणजे 2400 रुपये आपली किंमत असणार आहे. पण याच्यावर काय रे, ऍट द रेट ऑफ 2% दलाली ठरलेली आहे. ऍट द रेट ऑफ लक्षात ठेवायचं 2% जर दलाली काढली तर पुन्हा सांग रे, 24 दोन्ही 48 म्हणजे सरळ सरळ ही माझी किंमत खरेदी किमतीची 2400 रुपये होती आणि त्याच्यावर दलाली किती होणार आहे आपली? 48 रुपये होणार आहे. म्हणजे 2448 लक्षात ठेवायचं ही माझी किंमत होती पूर्वी. मायनस करू नका. खरेदी किमतीवर 2% दलाली ठरली म्हणजे मूळ किंमत मग आता अशी पडणार आहे मला, 2448 रुपयाला ही खरेदी झाली. आता विक्री किमतीवर पुन्हा काय 2% दलाली ठरलेली आहे. विक्री किमतीवर 2% दलाली म्हणजेच काय, माझी विक्री किंमत पुन्हा 200 रुपये भावाने मी विकले. किती शेअर विकले? 20 शेअर विकले. त्याची किंमत किती आली? 4000 रुपये आली. आणि 4000वरती ह्याच्यावरती ऍट द रेट ऑफ पुन्हा 2% जर काढलं तर काय रे, 80 रुपये. 80 रुपयाचा फरक घ्यावा लागणार आहे. ही विक्री किंमत आहे. 2% कमिशन डिस्काउंट देऊन हा कार्यक्रम असतो. म्हणजे 4 दोन्ही 8 म्हणजे 80 रुपये लक्षात ठेवायचा हा डिस्काउंट असेल. मग 4000 म्हणून जर मी 80 मायनस केले तर उत्तर असणार आहे 2920. आणि या दोघातला फरक हे तुमचं काय होतं? उत्तर होतं. बाकीच्यामध्ये काही विशेष नव्हतं. 3920 मधून किती रे बाळा? 2448 जर मायनस केले, 10तून 8 गेले 2, शेवटी 2 कुठं आहे? इथं एक 2 आहे, इथे एक 2 आहे. ह्याला फुली मार, ह्याला फुली मार. पुन्हा हातच्या रिटर्न दे. 12तून लक्षात 5 गेले, पुन्हा काही 7 राहिले. मग शेवटून 2, इथं 7 दिसते मला. 1472 ह्याला फुली मार. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. थोडा युनिक आणि छान प्रश्न आहे. 1472. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत होती बरं का रे. ही विक्री किंमत आहे. विक्री किंमत एकदम छान प्रश्न होता. युनिक क्वेश्चन होता. तुला प्रॉपर एक्झामचा फील 100% येणार आहे. ओव्हरऑल सगळे पेपर बघा. हा माझा 6वा पेपर आहे. 6 गुणिले 20 प्रश्न लक्षात ठेवायचं. 6 दोन्ही 12. आतापर्यंत आपण 120 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये काहीतरी युनिकनेस तुम्हाला 100% जाणवत असणार आहे. मला जवळपास आता माझ्या इनबॉक्स मध्ये 200 ते 250 मेसेज पडलेत. सर पेपर एकदम छान आहे. युट्यूबचे पण बरेच मुलं बघतायत. ते आपण युट्यूबला पण टाकतो नाही सिरीज. युट्यूबच्या बऱ्याच मुलांनी लक्षात ठेवायचं कमेंट करून सांगितलेलं आहे क्वेश्चनचा दर्जा उत्तम आहे. आता मी म्हणत नाहीये, लक्षात ठेवायचं हे मुलांचं म्हणणं आहे. आणि तुला आय होप तुम्हाला हे आता जोडलेले कार्यकर्ते असतील इथं लाईव्ह मध्ये, त्यांनाही क्वेश्चनचा दर्जा आवडत असेल. ओके, येस येस येस. पूर्ण एक्झामचा फील पण सोडवा. 100% लक्षात ठेवायचं. प्रश्नाची उत्तरे सोडवा. पेपर मी तयार करताना त्याच्या अगोदर बघा थोडं तुम्हाला सांगतो. पेपर तयार करताना हा पॅटर्न आपण राबवतोय. सरळ सरळ माझे 20 क्वेश्चन आहेत. 21 तारखेला अनुसरून लक्षात ठेवायचं. याची या पेपरची विभागणी मी अशी 3 टप्प्यामध्ये करतोय. एकदम सोपे प्रश्न सुटणारे, बघता क्षणी सुटणारे क्वेश्चन. हे बघा मध्यम स्वरूपाचे क्वेश्चन. आणि अजून एक याच्यातला पॅटर्न आहे लक्षात ठेवायचं, अवघड म्हणतो आपण. अवघड, एकदम अवघड, डिफिकल्ट लेवल. तुम्हाला असे ठेवलेले 10 प्रश्न हे सुटणारे आहेत. बघता क्षणी सुटणारे आहेत. लक्षात ठेवायचे 10 प्रश्न येणारे तर अगोदर सोडवा. हे एक्झामचा पॅटर्न असतो. तुम्हाला क्वेश्चन सिलेक्शन जमलं पाहिजे.
ज्याला क्वेश्चन सिलेक्शन जमलं तोच मॅथ रिझनिंग मध्ये 17-18 मार्क मिळवू शकतो. तुम्ही सर सकट जर क्वेश्चन सोडवत असाल तर नाही, मग नाही लक्षात ठेवायचं. तुम्ही न येणाऱ्या क्वेश्चन मध्ये अडकून पडता आणि येणारा एक पुढचा क्वेश्चन असतो त्याच्यापर्यंत आपण पोहोचतच नाही. मग टाइम पुरला नाही सर, वेळ पुरला नाही सर, हे तुम्ही परत कारण देता. क्वेश्चन सिलेक्शन तुम्ही अगोदर करा. 20 क्वेश्चन बघितले ना माझे, मी केलेल्या टॉपिक वरती का कुठे प्रश्न आलाय का? हा आलाय. टिक मार्कर टिक मार्कर टिक मार्कर, चल पट 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 सोडून जायचं. ओके, असे ते 10 प्रश्न आहेत, सोपे आहेत, बघता क्षणी सुटणारे. याच्यामध्ये पुन्हा मी 6 किंवा 7 प्रश्न हे मध्यम ठेवलेत. थोडा वेळ खाऊ, थोडं पण लय जास्त नाही, थोडं डोकं चालवावं लागेल तुम्हाला. हे अशी कॉन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा पुन्हा हे 4 किंवा 3 प्रश्न न सुटणारे आहेत, ते घरी आल्यावर सुटणारे आहेत, वेळ खाऊ आहेत. हा सेम पॅटर्न आपण प्रत्येक पेपरमध्ये राबवतोय. ओके, आणि बघा, आणि कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडवायचं हे पण गोष्टी तुम्हाला सांगतोय. कळतंय? चला, अडचण, प्रॉब्लेम. ओके ओके, बघा काय विषय तुम्हाला हा सेम पॅटर्न प्रत्येक पेपरमध्ये आपण अप्लाय करतोय, तेव्हा बरोबर तुम्हाला एक्झामचाच फुल फील येणार आहे. काय अडचण नाही. आणि मागच्या आता जर तुम्ही पाठीमागचे कंबाईन पेपर बघितले, पूर्वचा बघितला, परत मेनचा बघितला, गट कचा पूर्वचा बघितला, गट कचा मुख्यचा बघितला, तर थोडा त्यांनी पॅटर्न आपला लक्षात ठेवायचा. मॅथ रिझनिंगचा पॅटर्न थोडा सोपा ठेवलेला आहे, पण तरी तो पॅटर्न बदलू शकतो. त्यामुळे आपण थोडं अवघड पण घेतोय, मध्यम पण घेतोय आणि सोपे पण घेतोय. चला, ओके, काहीच अडचण नाही. चला, प्रश्न बघा. आता थोडं अजून एक तुम्हाला सांगतो. ओव्हरऑल जर आपण हिचे वातोला पाठीमागच्या पण सेशन मध्ये सांगितलं होतं, आपण आपली गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये पुन्हा मी 21 टॉपिक घेतलेले आहेत. 21 टॉपिक, 21 पेपर, 420 प्रश्न असणार आहेत पुन्हा. जर तुम्हाला प्रॉपर प्रत्येक टॉपिकचा पुन्हा अजून फील घ्यायचा असेल, आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे काय केलंय मी, टॉपिक वाईज पीवायक्यूचा टच ठेवलाय. आणि पीवायक्यू म्हणजे आपला रोड मॅप असतो. एक्झामला कसं जायचं, काय करायचं हे पीवायक्यू सांगतात. इथं लक्षात, त्यामुळे त्याचा प्रॉपर फील घेऊन अप्रोच कसा असेल, लक्षात ठेवा. अजून काय याच्यामध्ये प्रेडिक्शन क्वेश्चन कसा असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी या टेस्ट सिरीज मध्ये असणार आहेत. ही टेस्ट सिरीज चालू झालेली आहे 17 तारखेपासून. ओके, आता मागच्या 17 तारखेपासून आपली टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ही तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. 149 असे विशेष काय फी नाहीये. 21 प्रश्नपत्रिका आहेत 149 रुपये. त्याचा व्हिडिओ स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. अजून प्रत्येक टॉपिकची मी कॉन्सेप्ट सांगणार आहे प्लस. किंवा मग पहिला बघा, तुम्ही जाऊन बघू शकता टेस्ट सिरीज मध्ये, गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 मध्ये पहिला पेपर फ्री टू ऑल ठेवलाय. बघा, जावा, पेपर आवडला, स्पष्टीकरण आवडलं तर पुढची टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करू शकता, नाहीतर खरेदी करू नका. लक्षात ठेवायचं. काही प्रॉब्लेम असेल, टेक्निकल प्रॉब्लेम असेल, तुम्ही इथं कॉल करू शकता. माझा पर्सनल नंबर सगळ्याकडे आहे, 9096590278 ला तुम्ही कॉल करून काही प्रश्न विचारू शकता. काही प्रॉब्लेम नाही मॅथ रिझनिंग बद्दलचे. ओके, चला, प्रश्न क्रमांक 3 बद्दल. हा, येस, छान 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 सर. राहुल सर, एक्झामचा फील द्यायचा, आपलं एक्झामचाच फील द्यायचा आहे. चलो चलो चलो, हे झोपलेले उठारे बाळांनो, दुपारचे झोपायचं नाहीये. आपण पुण्यात झोपायला आलो नाहीये. पुण्यामध्ये जर आता सर्वे केला ना, 50% लोक झोपलेले आहेत एसी मध्ये. आपण एसीची लायब्ररी लावतो, लक्षात ठेवायचं. झोपायला आलो का पुण्यामध्ये? नाही. आपलं ध्येय, टार्गेट जे आहे लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्याला अचीव होत नाहीये तोपर्यंत झोपू नका. दुपार झोपू नका म्हणतोय मी. काय फरक पडतोय नाही झोपलं तर? संध्याकाळची प्रॉपर 6 तास, जास्तीत जास्त 6.5 तासाची झोप घ्या. विषय संपला. बाकीचा वेळ पूर्णपणे अभ्यासाला द्या. आणि हे फक्त 1 वर्ष करा. 1 वर्ष खाली मान घालून लक्षात ठेवा, अभ्यास करा, मेहनत करा. 100% यश मिळतं. 100% म्हणतोय. ओके, पण प्रामाणिकपणा पाहिजे. नंतर 1 दिवस केला आणि 10 दिवस परत झोपला, उपयोग नाही तस. ओके, कुछ पाने के लिए बहुत कुछ करना पड़ता है, खोना नहीं. इथं लक्षात, बहुत कुछ करना पड़ता है, आता खोना नाही. भाऊ, ती जुनी मत आहे, त्याची काही विषय नाही. हे बघा, एकदम बोनस मार्क होता, पण तुम्हाला हा न सुटलेला प्रश्न असणार आहे 100%. याचं उत्तर कोणी काढलंय का? एका व्यापाऱ्याने 87 वस्तू 890 रुपयाला विकत घेतल्या आणि 60 वस्तू काय रे किती रे 890 रुपयाला विकल्या, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? याचं उत्तर कोण सांगते? याचं उत्तर कोणी आहे का जागा? हा, चला, काय म्हणले? 87 वस्तू 890 ला विकतोय तो, आणि 60 वस्तू पुन्हा त्याच 890 ला विकतोय, तर या व्यवहारामध्ये त्याला शेकडा नफा किंवा तोटा. आता नफाच होणार आहे ना कन्फर्म. 87 वस्तूची किंमत एवढी आहे, आणि काय रे तो करतोय काय? 60 वस्तूची किंमत लक्षात ठेवायचं 890 करतोय, म्हणजे 27 वस्तूचा तो प्रॉफिट कमवतोय. शेकडा प्रॉफिटच होणार आहे ऑब्व्हियसली. मग सोडवायचं कसं? सर ट्रिक सांगा. काही नाही, लक्षात ठेवायचं 2 वस्तू मधला फरक.
दोन वस्तूमधला फरक फक्त घ्या आणि काय रे याच्या तुलनेत प्रॉफिट कमवणार आहे तो. म्हणजे सरळ सरळ दोन घटकातला फरक म्हणजे 87 वजा 60 छेदामध्ये याच्या तुलनेत तो प्रॉफिट कमवतोय. किती टक्के प्रॉफिट कमवतोय इंटू त्याला फक्त 100 करायचं. कार्यक्रम क्लोज. ओके. म्हणजेच कसं बाळा 87 वजा 60 भागिले पुन्हा 60 करायचं आहे. किती रे बाळा 27 छेदामध्ये 60 गुणिले परत काय रे 100. हे शून्य हा कटला म्हणजे 270 ला जर मी 6 ने भाग दिला तर माझं उत्तर असणार आहे 50% तो प्रॉफिट कमवणार आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नाही रवींद्र सर नीट काढा याचं उत्तर बिंदास 45% पाहिजे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. दोन घटकातील फरक भागिले कोणाच्या तुलनेत 60च्या तुलनेत तो प्रॉफिट कमवतोय. इथं लक्षात उत्तर हे पाहिजे बाळा. ऑप्शन 4 पाहिजे. 4 येस येस येस. चला ऑप्शन 4 इज राईट आन्सर. तुला फक्त कन्फ्युजन करतोय प्रश्न पण सोल्युशन बघा काही विषय नाही याच्यामध्ये. पर्याय क्रमांक काय रे बाळा याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 दॅट इज द करेक्ट आन्सर. चला पुढे. हा थोडा भारी प्रश्न होता एकदम भारी. एक घातांकानी करणीच्या नियमांचं थोडं ऍप्लिकेशन घेतलं होतं मी इथं. बाकी काही याच्यामध्ये विशेष नव्हता. याचं उत्तर कोणी कमेंट मध्ये सांगतंय पटकन. ऑप्शन 1 2 3 4 कोण रे बाबा कोण आहे याचं उत्तर. चला एम ची किंमत आपल्याला काय घ्यायची आहे. एम ची किंमत 2 घ्यायची आहे. तर या समीकरणाची किंमत काय असेल त्यांनी सांगितले. एम ची किंमत 2 टाकून या समीकरणाची किंमत काढा म्हणते. घातांक आणि करणी घातांकाच्या नियमावर करणी डिपेंड असते. तुला करणी करायची असेल तर घातांकाचे नियम माहिती पाहिजे. ओके हीच कॉन्सेप्ट होती. बाकीच्या मध्ये काही विषय नाही. ऑप्शन 2 ओके. ऑप्शन 2 चेक करू आपण. एम ची किंमत टाकूया वजा 4 गुणिले काय रे पुन्हा 2. एम ची किंमत टाकलेली आहे मी. याचा परत मला काय करायचं आहे वजा चौथा घात. नियम तुला माहिती आहे का. ए चा वजा यमवा घात बरोबर 1 ए चा यमवा फक्त वजा निघून जातो. बघा हे वजा मला घालवायचं असेल तर ह्याला असं लिहावं लागतं. हा एक नियम आहे. ए चा वजा यमवा घात बरोबर 1 ए चा यमवा घात. ही अशी कॉन्सेप्ट असते. बाकी काही नाही ते नंतर बघूया आपण. पुन्हा भागिले सांग रे 8 गुणिले 2 कंसाचा वजा तिसरा घात. काय अडचण आहे. परत तोच नियम पुन्हा 4 2 8 पण कसले वजा 8 चा काय रे पुन्हा वजा त्यांनी चौथा घात केलेला आहे. भागिले पुन्हा सांगा 8 2 16 16चा परत सांग रे वजा कितवा तिसरा घात. आणि पुढची स्टेप बघा आता. मला याचा घातांक वजा आहे तो मला घालवायचं मला छेदात लिहावं लागेल. छेदात लिहायचंय कसं 1 लक्षात ठेवायचं वजा 8 चा काय रे चौथा घात. याचा वजा घात निघून गेला आता. ओके आणि परत लक्षात ठेवायचं भागिले पुन्हा 1/16चा सांग रे बाळा 16चा फक्त तिसरा घात आहे. मग आता आपली स्टेप बनणार आहे कशी आता वजा संख्येचा घातांक जर समसंख्या असेल. वजा संख्येचा घातांक म्हणजे काय वजा 8 चा घातांक असला रे समसंख्या असेल तर उत्तराला चिन्ह अधिक येतं. त्यामुळे इथं वजा ऑटोमॅटिकली कटून जातं. म्हणजेच काय माहितीये का वजा 8 चा मी 4 वेळा गुणाकार केला. वजा 8 चा 4 वेळा गुणाकार केला. वजा 8 चा लक्षात ठेवायचं का रे पुन्हा मी 4 वेळा गुणाकार केला. काय होणार आहे मग वजा गुणले वजा अधिक वजा गुणले वजा अधिक होणार आहे. बरोबर आहे ना. अधिक गुणले वजा होणार आहे. वजा गुणले परत लक्षात ठेवायचं वजा पुन्हा अधिक होणार आहे. ही अशी कॉन्सेप्ट आहे. सरळ मग एक नियम असतो वजा संख्येचा घातांक जर समसंख्या असेल तर उत्तराला चिन्ह अधिकच येतं. म्हणजे नॉर्मली बघा मी काय सांगतोय 1 सांग रे 8 चा किती वेळा गुणाकार होईल 4 वेळा गुणाकार होईल. बरोबर आहे ना. म्हणजे 8 चा चौथा घात आणि परत लक्षात ठेवायचे स्टेप मी तुम्हाला कळवा म्हणून लिहितो बघा. आणि 1 चा घात पुन्हा 16वा त्याचा तिसरा घात असणार आहे. भागाकाराचं उलटून गुणले करूया आणि सरळ मी डायरेक्ट आता घात म्हणजे सरळ असं लिहितो मी. बघा उलटून गुणले जर केलं तर पुढचा घटक काय होतं पलटी मारतो म्हणजे काय होतं फळ्यावर लक्ष व्यवस्थित काय होतं समजून घ्या व्यवस्थित. मग आता नॉर्मल जर असं म्हटलं मी तिथं लिहून टाकतो काय रे 1 हे 8 गुणिले 8 ना. हे मगाशीच करायचं होतं मला. तुम्हाला फक्त कळावं म्हणून दुपारच्या वेळा म्हणून सांगतोय बाकी काही नाही. गुणिले काय रे भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये गेल्यावर हा घटक काय करतो शीर्षासनामध्ये जातो. अंश छेदामध्ये छेदांशामध्ये पक्षांतरानं लक्षात ठेवायचं. मग कसं रे बाबा 16चा घन 16 गुणिले 16 घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार आणि छेदामध्ये भाग द्या. आता गरीबासारखं गरीबासारखं भाग म्हणजे काय 8 1 8 8 2 16 8 1 8 8 2 16 परत सांग रे 8 1 8 8 2 16 बे के बे बे चौक 8 बे के बे पुन्हा बे के बे आणि बे के बे 1/1 म्हणजेच काय रे 1. व्हेरी गुड. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. मग कोणतं सांगितलं होतं उत्तर मला याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 म्हणजे सरळ लक्षात ठेवायचं. उत्तर लिहा 2 एकदम छान प्रश्न होता. नियम माहिती पाहिजे फक्त नियम ऑप्शन 1 नाही बाळा.
ऑप्शन हा बरं ठीक आहे. -1 नाही बाळा, -1 नाहीये, +1 येतं. +1 उत्तर पाहिजे. चला पुढे नेक्स्ट. 85 उत्तर बिंदू असल्याचं पर्याय क्रमांक 2 असणार आहे. चला 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 86 तर बोनसच होता, काहीच नाही. कॉन्फिडन्स बूस्ट होण्यासाठी तुम्हाला हा एक क्वेश्चन मी टाकलेला होता. बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. कोण सांगते उत्तर याचं? खालील श्रेणीमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? काय म्हणलं याला मी? आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय स्वतः शोधायचं. इथं लक्षात, तुम सिर्फ मेरी हो, पण तुला शोधता आलं पाहिजे ती खरंच तुझी आहे का. बरोबर ना. हा प्रश्नाचं स्वरूप तेच आहे. दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे शोधून काढणं, त्याला म्हणतात आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल मग सांगा. याच्यामध्ये काहीतरी क्रिया असते. मग क्रिया आता कशी होणार आहे? कडे जे सगळे अंक तर काय पूर्ण वर्ग किंवा काही नाही येत ती. मग सरळ काहीतरी समोरासमोर काहीतरी उद्योग आहे. म्हणजे समोरासमोर उद्योग म्हणजे काय? 25 चौक किती वेळा 100 आणि लक्षात ठेवा समोरासमोर उद्योग 20 गुणिले 10 हे 200 आणि या दोघांचा गुणाकार केलाय 100 1 100 100 दोन्ही 200 असा 2 लिहिलाय मधी. म्हणजे तिरकस गुणाकार समोरासमोर अंकाचा गुणाकार करून भागाकार केलाय आणि जो भागाकार येईल त्याच्यामध्ये काय रे जो भागाकार येईल ते मध्ये लिहिले. लक्षात ठेवा बाकी काही नाही. इथं पण सेम चेक करूया. आता इथं एक घर सोडून चेक करूया. मग सांग रे इथं 14 दोन्ही 28 14 चौक 56 14 चौक 56 आणि पुन्हा 7 8 56 56 1 56 56 1 56 1 यस आणि सरळ सरळ साय साय 36 3 त्रिक 9 9 1 9 9 चौक 36 लिहा उत्तर. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. याचं उत्तर 2 होतं. येस येस येस. पडले पडले कानिफनाथ सर. ओके 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 जमते वेळा. सोपं आहे. पण काय रे याच्यामध्ये दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे शोधून काढणं. एकदम छान प्रश्न होता. युनिक क्वेश्चन होता. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाणार. समोरासमोरच्या अंकांचा गुणाकार आहे आणि काय रे भागाकार केलाय मधला अंक तयार केलाय. बाकी याच्यामध्ये काही नाही. 6 गुणिले 6 6 6 36 3 त्रिक 9 9 चौक 36 इथं 4 पाहिजे. याच्यामध्ये जी क्रिया आहे तीच क्रिया इथं आली पाहिजे. बाकी काही नाही. नंतर एका लेख आणि एका लेख नाही चालत तिथं. ओके सगळ्याला समान पाहिजे. चला प्रॉब्लेम प्रॉब्लेम एनी ऑब्जेक्शन काय अडचण आहे का? 86 नंतर बोल रे 87 87चा मला आयएमपी म्हणा. मागे एक मी प्रश्न घेतला होता. का घेतलाय माहिती का? मला हा अप्रोच वाटतोय, हा प्रेडिक्शन वाटतोय 21 तारखेच्या एक्झाम साठी असा एक प्रश्न येणार नातेसंबंधावरती. कारण बऱ्याच पोरांना माहिती नाहीये अशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे कन्फर्म द्यायची असतात. कन्फर्म द्यायची असतात म्हणजे कन्फर्म मामा, कन्फर्म काका, कन्फर्म आत्या, कन्फर्म भाऊ, कन्फर्म बहीण. लक्षात ठेवायचं. बहीण किंवा भाऊ नाही चालत. पॉसिबिलिटी मध्ये उत्तर चालत नाही. ओके कन्फर्म म्हणजे 100% उत्तर द्यायचं असतं. इथं पॉसिबिलिटी चालत नाहीये. मग चला काय म्हणलंय प्रश्न माझा इथं आहे. ए ही बी ची आजी असण्यासाठी खालीलपैकी कोणतं विधान पुरेसं आहे? किंवा माहिती फक्त अ पुरेशी आहे का? माहिती फक्त ब पुरेशी आहे का? माहिती अ आणि ब दोन्ही एकत्रित पुरेशा आहेत का? आणि माहिती अ आणि ब दोन्ही एकत्रित सुद्धा पुरेशा नाहीत का? असं मला उत्तर द्यायचं होतं. मग चला पहिलं विधान वाचूया आपण. पी ही बी ची आई आहे एवढंच वाच. पी आई आहे ना. पी आई आहे. कुणाची रे बाळा? बी ची आई म्हणजे ती काय असते? फिमेल असते. चला पुढे. बी हा आरचा मुलगा आहे. जसं सांगितलं त्याप्रमाणे जायचं. बी हा लक्षात ठेवायचं. बी आहे ना. बी सॉरी आरचा मुलगा आहे ना. मग आरचा जर मुलगा असेल तो बी ऑलरेडी कोणाचा तर मुलगा किंवा मुलगी होऊन बसले. बरोबर आहे ना. ह्याचं जेंडर कळत नाहीये. मग बी हा सॉरी आता मुलगा म्हणलाय. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं आरचा मुलगा म्हणजे या आरनी 100% पी सोबत लग्न केलेलं आहे आणि तो मुलगा आहे म्हणून सांगितलाय. मुलगा आहे म्हणून सांगितलंय. आता मला सांगा रे आर्थ जेंडर काय असेल? आर्थ जेंडर कोण सांगते? पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला दुसरा व्यक्ती सांगायची गरज पडत नाहीये. चला मग काय रे हा न सांगता कार्यकर्ता काय होईल? मेल होईल. चला बी हा आरचा मुलगा आहे. आर हा ए चा मुलगा आहे. आता आर हा ए चा मुलगा या ए पासून आर नावाचं प्रोडक्शन आहे आणि सरळ सरळ लक्षात ठेवायचं आर हा ए चा मुलगा आहे. मग आर जर ए चा मुलगा असेल तर सांग रे हा मुलगा आहे पण याचं काय? एचं जेंडर काय आहे? एचं जेंडर काय आहे सांगता येते का? नाही सांगता येत. सगळी माहिती वाचली मी. लक्षात ठेवायचं आर ए चा मुलगा आहे. आरचं कळलं जेंडर पण एचं मला कळलं नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फक्त माहिती मला एक पुरेशी नाही. लक्षात ठेवायचं. ओके चला पुढे. आता माहिती क्रमांक 2 बघूया. माहिती क्रमांक 2 जोडून घेऊया. यल हे यांचे वडील आहेत. तिथं मी कुठं जोडू शकतो का? यल एन नाही जोडू शकत. हा यल बरं का वडील आहे पण ना. यल हे यांचे वडील आहेत. वडील म्हणजे ते काय झाले? मेल झाले. वडील म्हणजे काय झाले?
मेल झाले. बरं ठीक आहे, चला पुढे बघा. आता विषय काय बघूया आपण. एल हे यांचे वडील आहेत, एन ही एची मुलगी आहे. आता एन जर एची मुलगी असेल तर सरळ सरळ काय झाले बघा. बघा रे बाबा, एल ही यांची मुलगी आहे, सॉरी एन ही याची मुलगी आहे म्हणून सांगितलंय. मग आता एन ही याची मुलगी म्हणजे त्या एला ऑलरेडी आर नावाचा एक मुलगा आहे, बरोबर आहे ना. आणि सरळ म्हणलं एन ही याची मुलगी आहे म्हणून सांगितलंय. आता एन जर एची मुलगी असेल ती फिमेल असणार आहे. याची मुलगी म्हणजे यापासून हे दोन प्रोडक्शन आहेत. मग एल कुठं जोडू मी, एल पासूनच एन प्रोडक्शन आहे, मग सरळ सरळ मला एल इथं जोडावं लागणार आहे. मान्य. मग मला सांगा इथं लक्षात ठेवा. मग आता इथं हा मेल आहे, पुन्हा हे दोघं झाले पती पत्नी. पती पत्नीच्या नात्यामध्ये एक व्यक्ती कळला, दुसऱ्या व्यक्ती सांगायची गरज पडत नाहीये. मग आता ही फिमेल बनेल. मग मला सांगा, ए ही बी ची आजी होण्यासाठी या दोन्ही माहिती जेव्हा मी एकत्रित जोडल्या तेव्हाच मला या प्रश्नाचं उत्तर देता आलं. पण कन्फर्म सांगू शकतो का रे आजीच? सांगू शकतो, कन्फर्म सांगू शकतो. म्हणून लक्षात ठेवायचं, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन्ही माहिती एकत्रित पुरेशा आहेत. ऑप्शन मध्ये किंवा तुमच्या आन्सर की मध्ये एखादा ऑप्शन इकडे तिकडे झालेला असेल तर करेक्शन करा. याचं उत्तर ले बिंदास. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. बघा रे, उत्तर 3 पाहिजे, कारण माहिती फक्त एक वरून मी उत्तर देऊ शकत नाहीये, हे मला कन्फर्म माहिती लक्षात ठेवायचं. चला, ए 87 उत्तर पर्याय क्रमांक 3 पाहिजे बरं का रे. आन्सर की मध्ये चेक करा. चला, एकदम बोनस मार्क. जे जोडलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या झोपा उडणार. ट्रिक्स सांगतो काय याच्यामध्ये. तुम्ही एक्स मानायचा का रे, वाय मानायचा का रे, काय करायचं. एक्स वाय मानत बसलो परीक्षेमध्ये, तेवढा आपल्याकडे वेळ आहे का? नाहीये. स्मार्ट वर्क. काय म्हणलंय, एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. थांब, पहिलं वाक्य नीट ह्याला टॅली करू पर्यायाला. एका अपूर्णांकाचा छेद कळतोय तुला, एक्स छेद वाय ना, हा छेद आहे. बघ बाळा, हा छेद असतो, हा काय असतो, अंश असतो, बरोबर आहे ना. एक्स आणि वाय मानायचं नाही, पण आपण थोडं स्मार्ट वर्क करतोय. आता पोटा पाडण्याचा विषय आपण 10वीचा पेपर देत नाहीये, हे लक्षात ठेवा नेहमी. आपण 10वीचा पेपर देतोय का? नाहीये. आपला विषय आता पोटा पाण्याचा आहे. त्या पोटा पाण्याच्या परीक्षा आहेत, त्यामुळे तुला इथं लक्षात ठेवायचं, हावरं बनावं लागणार आहे, स्मार्ट बनावं लागणार आहे. इतरांपेक्षा तुला लक्षात, नॉलेज मध्ये हावरा शब्द ऐकला किती. हावरं आपण म्हणतो का, काहीतरी एखादा पदार्थ खाताना तो पटपट खातो बघा, आणि म्हणतो ना त्याला आपण, किती हावरा आहे लागला, एवढ्या हावऱ्यागत काय खायला लागलाय. इथं तुम्हाला नॉलेज तसंच खायचंय. नॉलेज मध्ये हावरंपणा लक्षात ठेवायचं. आयुष्यामध्ये फक्त हाच घटक कमवा, बाकी तुम्हाला कुणाकडे हात जोडायची गरज पडत नाहीये. म्हणजे के मिळवा म्हणजे काय म्हणतोय मी, के म्हणजे काहीतरी नकत नाहीये. के म्हणजे नॉलेज. लक्षात ठेवायचं, आपण परीक्षेमध्ये पास का होत नाही, नॉलेजची कमतरता आहे. ए बाळा, आपला रिझल्ट का येत नाहीये, याची कमतरता आहे, नॉलेजची कमतरता आहे, म्हणून आपण परीक्षेमध्ये पास होत नाही. लक्षात ठेवायचं. हे अभ्यासाची डेफिनेशन कोण सांगते, अभ्यास म्हणजे काय, एका वाक्यामध्ये कोण सांगेल, कोणी जोडले तिथं. आता अभ्यास म्हणजे काय, हा कोण सांगेल अभ्यास म्हणजे. व्हॉट इज स्टडी, स्टडी म्हणजे काय सांगा बरं. स्टडी म्हणजे काय, बी चे पाडे पाठ करणं, वर्ग पाठ करणं, घन पाठ करणं, सूत्र पाठ करणं, काय रे, सगळे कलम पाठ करणं, पाठांतर करणं, सकाळी 6ला लायब्ररीमध्ये येणं, संध्याकाळी 11ला निघून जाणं. अभ्यास नाहीये. लक्षात ठेवायचं, अभ्यास म्हणजे एका वाक्यात सांगतो, एका वाक्यात. व्हॉट इज स्टडी, स्टडी म्हणजे लक्षात ठेवायचं, माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेणं. काय सांगतोय, माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेणं म्हणजे काय. तुला लक्षात ठेवायचं, जर तुम्ही 2चा पाढा पाठ केला नाही तर थांबू नका, आता मला 3चा पाढा पाठ करायचा आहे. नॉलेज लक्षात ठेवायचं, 3चा पाढा पाठ झाला ना, 4 कडे जा, इथंच थांबू नको. ह्याला रिव्हिजन असतं, हे रिव्हिजन असतं पाठीमागं. पण नवीन काहीतरी मिळवत जाणं, त्याला म्हणतात अभ्यास. लक्षात ठेवायचं. आणि याची फक्त कमतरता आहे, त्यामुळे आपली किंमत 0 आहे समाजामध्ये. येतं लक्षात. त्यामुळे हे वाढवा, बाकी सगळं काय डझंट मॅटर. सौंदर्य वगैरे सगळ्या गौण गोष्टी आयुष्यामध्ये, हे सांगतोय मी, ते मी लक्षात ठेवायचं. मी वर्गामध्ये पण सांगतो, सौंदर्य वगैरे सगळं गौण असतं, त्या सगळ्या अंधश्रद्धा असतात. त्यामुळे बघा, हे वाढवा. तुमचं काही नाही घेणं देणं जगाशी, तू कसा आहे काय घेणं देणं नाही. नॉलेज मस्ट आहे. नॉलेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही आयुष्यात उपाशी मारणार नाहीये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. हे बघ रे, 3 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, 5चा फरक आहे. याच्यामध्ये फरक सांग रे, 15 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे. हा तर पर्याय माझं उत्तर येणार नाहीये. या दोघातला फरक माझा किती आला पाहिजे, 5 आला पाहिजे. 7 आणि 5 12, यातला फरक 12 येतोय. पुन्हा यातला पण फरक, सॉरी यातला फरक 5 येतोय, त्यातला पण फरक 5 येतोय. माझे उत्तर 3 येऊ शकतात. स्टेटमेंट क्रमांक 1
पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 ला टॅली होते. मान्य मान्य इथपर्यंत. चला बघा आता मग विषय काय होते बघूया इथं. आता दुसरं वाच काय म्हणले. स्टेटमेंट क्रमांक 2, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले. मग पर्याय क्रमांक 4 पासून टॅली करू आपण. पहिलं स्टेटमेंट सगळ्याला टॅली होते ना. मग सांगा त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये म्हणजे 1/6 मध्ये अंशामध्ये 8 मिळवले आणि छेदातून काय 1 वजा केला. मिळणारा अपूर्णांक कसा मिळाला पाहिजे. 15 छेदामध्ये 11 मिळाला पाहिजे. 15 छेदामध्ये 11 मिळाला पाहिजे. येतोय का रे बा. 8 आणि 1 9 याला पाहिजे. तिथं काय येते 5 येते. म्हणजे हा पर्याय माझं उत्तर नसणार आहे. बघा पुन्हा याला टॅली करू. तो अपूर्णांक 7/12 पकडला. अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले आणि छेदातून 1 वजा केला. मिळणारा अपूर्णांक 15 छेदात 11 आला पाहिजे. येतोय का. 100% येतोय. 100% येतोय. प्रश्नातल्या दोन्ही कंडिशन पर्याय क्रमांक 3 ला टॅली होतात. अपूर्णांकाचा अंश आणि छेद 5चा फरक आणि अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवलं. छेदातून 1 वजा केला तर उत्तर माझं 15/11 आलं पाहिजे. येते. प्रश्नातल्या दोन्ही कंडिशन पर्याय क्रमांक लक्षात ठेवायचं. कितीला रे 3 ला टॅली होतात. येतं लक्षात. 3 ला टॅली होतात. 3 ला टॅली होतात म्हणजे कन्फर्म माझं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 इज राईट आन्सर. काही गरज नाही लक्षात ठेवायचं. काय ऑप्शन काय फॉर्म्युला काही नाही. आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले तर ऑप्शनचा आधार घेऊन प्रश्नाचे उत्तर द्या. फॉर्म्युला किंवा ते एक्स छेद वाय छेद झेड ते मांडत बसू नको. परीक्षेत तेवढा वेळ नाही. आणि हा जर मांडला ना फळावरून उत्तर काढावं लागेल आपल्याला. फळा भरून काढावं लागेल. काही नाही. 10वीचा पेपर नाहीये. विषय संपला. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. चला पुढे. काय होतं याच्यामध्ये. काय होतं बोनस मार्क होते. बोनस मार्क किती रे. हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. कसं नंबरिंग करा. 1 2 3 4 5 म्हणजे सगळ्या मोठ्यामध्ये मोजलोय मी. लक्षात ठेवायचं. किती त्रिकोण आहेत. त्या सर्व अंकांची बेरीज तुम्हाला मिळते दिलेल्या आकृतीमध्ये. एकूण त्रिकोणाची संख्या किती झाले 15 झाले. 1 2 3 4 5 पुन्हा इथं सापडले 15. पुन्हा 1 2 3 4 5 लक्षात. इथं पुन्हा सापडले 15. कसे रे बाळा. या थरातले मोजले मी. पुन्हा या थरातले मोजले. पुन्हा या थरातले मोजतोय आता. 1 2 3 4 5 1 ते 5 पर्यंत सर्व अंकांची बेरीज पुन्हा 15. 1 2 3 4 5 वरचा शेवटचा थर. ओके. इथं लक्षात पुन्हा गाडी 15. तुम्ही म्हणणार सर सगळ्यात मोठा बाळा याच्यात घेतला मी 15 मध्येच. मान्य. 15 बघा 1 2 3 4 5 15च्या 5 जोड्या आहेत त्या. 15 5 75. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. विषय क्लोज. 75 लक्षात ठेवायचं. 75 स्मार्ट वर्क करा. चला पुढे 90चं उत्तर काहीच नव्हतं. एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते. 1 तास झाला की 5 सेकंदांनी घड्याळ पुढे जाते. जाऊ द्या. जर ते घड्याळ सोमवारी लावले बघ रे बाळा. सोमवारी लावले बरोबर सकाळी 9 वाजता लावले आणि चेक कधी करतायत ते येणाऱ्या शनिवारी चेक करतायत. शनिवारी लक्षात ठेवा बरोबर 9 वाजता चेक करतायत ते. काहीच प्रॉब्लेम. सोपं झालं. उलट 9 वाजता बरोबर चेक करतायत. तर बा त्या 9 वाजताच्या घड्याळात कोणती वेळ असेल. घड्याळ पुढं चाललंय. पुढेला गोल करा. बाकी काही नाही. 1 तासात 5 तर मग एकूण सोमवारपासून ते शनिवारपर्यंत एकूण तास किती होतील. सकाळी 9 ते सोमवारी सकाळी 9 ते मंगळवारी सकाळी 9 असं मोजावं लागेल. मंगळवारी सकाळी 9 ते लागेल. बुधवारी सकाळी 9 असं मोजावं लागेल. म्हणजे 24 तास होणार आहेत. सोमवार ते मंगळवार बा एक दिवस झाला. मंगळवार ते बुधवार ते गुरुवार ते शुक्रवार ते शनिवारी सकाळी 9 5 लक्षात ठेवायचं. टप्पे होतात. 5 टप्पे पण 24 तासाचे. बरोबर आहे ना. सोमवारी सकाळी 9 ते मंगळवार सकाळी 9 किती तास झाले. 24 तास झाले. असे 5 टप्पे. 24 5 20 120 तास झाले. 1 तासात 5 तर 12 पंचे 60 वरचा शून्य लावा. 600 मिनिट झाले. हे 600 मिनिटे झाले. मान्य आहे का. कारण बघा 600 सेकंद झाले. 600 सेकंद झाले ना. 600 सेकंदांनी घड्याळ पुढे जाणार आहे. याचं रूपांतर पुन्हा मला कशात करायचंय. मिनिटामध्ये करूया. 0 कटला. 6 1 6 6 1 6 6 0 0 म्हणजे 10 मिनिटांनी पुढे जाईल. मी कधी चेक करतोय. शनिवारी सकाळी 9 वाजता चेक करतोय. मग काय रे त्या घड्याळामध्ये 9 वाजून 10 मिनिटे ही वेळ असणार आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. सोपा होता. हा बोनस मार्क होता. याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. ऑप्शन 1. चला पुढे. नेक्स्ट 99-91. हा प्रश्न थोडा इथं झालेले आहे. गफलत हॅशटॅग का मारतोय तर मी सांगतो स्पष्टीकरण याचं. कारण काय झाले या 2 कंसामध्ये चिन्ह पाहिजे होतं वजा.
वजा पाहिजे होतं. हा एक क्वेश्चन मी टाकतो हॅशटॅगला. होतं असं, आयोगाचे 7 होतात ना कॅन्सल रे, एक ऍडजस्ट करून घ्या. मग शेवटी माणूस आहे, ह्याला ह्युमन एरर म्हणतात. चुकून राहतं नजर चुकीने. चुकून कोणाचा तरी फोन वगैरे आला असेल मला, त्यामुळे राहून गेला असेल लक्षात ठेवा. नजर चुकीनं असं होतं. बघा ह्याच्यामध्ये चिन्ह गुणाकाराचं आलेलं आहे, इथं पाहिजे होतं वजा. मग सांगा रे, एक आपलं इक्वेशन बनतं, हे सूत्रावर आधारित गणित जातं, त्याला मी सोडवून देतो. आता सोडवून देतो, काय अडचण नाही. मध्ये फक्त चिन्ह करेक्शन करा, वजा चिन्ह टाका. आणि काय करायचं असलं काय दिसलं की सूत्र सूत्र सूत्र. ज्यांना अजूनही पीडीएफ भेटली नाही सूत्राची, त्यांनी 9096590278 ला हाय करा, मी पाठवतो सूत्र आणि उदाहरण पण पाठवतो, काहीच अडचण नाही. ओके बाळा, ओके. हा लक्षात ठेवा, काय विषय नाही. बघा आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये एबी कार्यक्रम आहे. एबी सर, ह्याला ए मानूया, चालेल. पुन्हा लक्षात ठेवायचं, पुन्हा ह्याला आपण एच मानू. बाय काय विषय याच्यामध्ये, इथे एकच्या ठिकाणी काय ठेवा असं म्हणलं ना, ह्याला पुन्हा काय रे ए मानलं, ह्याला बी मानावं लागेल. सॉरी, ह्याला पुन्हा ए मानलाय मी ऑलरेडी, ह्याला बी मानलाय, इकडे लक्षात ठेवायचं. आणि ह्याला बी मानलाय, इथं काय ठेवावं लागेल, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एकच्या ठिकाणी पर्यायातले कोणता अंक मला ठेवावा लागेल, त्याने असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, तेव्हा माझं उत्तर 4 आलं पाहिजे. मग विषय संपला. एक असलं इक्वेशन बनतं आपलं, काय बनतं माहिती आहे का, ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग, परत छेदामध्ये. लक्षात ठेवायचं, इथं विषय काय माहिती आहे का, इथं बी कळतोय मला, पण इथं कोणती व्हॅल्यू घ्यावी लागेल की जेणेकरून वरचे घटक खालचे घटक एकमेकाला कटून माझं उत्तर 4 आलं पाहिजे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला ए ची किंमतच ठेवावी लागते. ए ची किंमत मला माहिती आहे किती आहे. ए ची किंमत कोण सांगते, ए बरोबर बघा मानलाय मी 469, मला याची किंमत आहे. बघूया आता, पण तुम्हाला याचा विस्तार माहिती पाहिजे. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग, याचा विस्तार किंवा याचं विस्तृत रूप येतं 4ab, आणि खाली छेदामध्ये सुद्धा ए बी तयार होतं. आणि ह्या ए बी ला हा ए बी कटतो, उत्तर येतं 4. उत्तर 4 येण्यासाठी मला एकच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवावी लागते, तर उत्तर आहे ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. व्हेरी गुड, ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. मला उत्तर येतं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एकच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल, मग 469 ठेवावं लागेल. हे उत्तर येणार आहे. विषय संपला. हे सूत्राचं ऍप्लिकेशन होतं. इथं फक्त लक्षात ठेवायचं वजा चिन्ह दोघांच्या मध्ये पाहिजे होतं, पण तरी मी तर हॅशटॅग मारतो. तुम्हाला लक्षात ठेवा, काही त्रास देणार नाहीये. चला, विषय तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाईल. चला पुढे, काय अडचण येणार नाही. हा चला चला चला, 91चं उत्तर बिंदास ऑप्शन क्रमांक 3 मारायचं. 92 सांग रे, बोनस मार्क आहे. बोनस कसं, वाय वाय वर्ष, यम यम महिने, आणि काय रे डी डी दिवस. मग काय करायचं, ज्या तारखेला वय विचारले त्या तारखेतून जन्म वजा करावा. जन्म वजा करावा. कोणत्या तारखेला वय विचारले, बघा लक्षात ठेवायचं, ज्या तारखेला वय विचारले हा त्याचा जन्म दिनांक आहे, वजा करायचा आहे. या तारखेला विचारले 2 दिवस 4था महिना 2010. सांग रे, जन्म कधी झालाय, 20 7वा महिना आणि 1969. मान्य, 1969 हे वजा करायचंय. ज्या तारखेला वय विचारले त्या तारखेतून त्या व्यक्तीचा जन्म वजा करा. पण वजाबाकी करताना प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय मास्तर, या वरच्या 2 मधनं खालचा 20 जातोय का, प्रॉब्लेम आहे. या 4 मधनं इथं 7 जातोय का, प्रॉब्लेम आहे. हे एक समान दिवसामध्ये आहे, हे महिन्यामध्ये. मग हातच्या काय घ्यावा, हातच्या घेताना लक्षात ठेवायचं, काळजीपूर्वक घ्यायचा. कसा, बघा बघा, या 2 मधून खालचा 20 जात नाही म्हणून काय रे, अलीकडचा एक पूर्ण महिना आजच्या म्हणून घ्यायचा. पण महिना घेताना काळजीपूर्वक घ्यायचा. ह्याला पहिल्यांदा गोल करा, गोल करा, इथं फक्त फुली मारा. आता इथं जो महिना मेन्शन केलेला आहे त्या महिन्यातले दिवस कधीच नाही घ्यावे, उत्तर चुकतं. त्याच्या अलीकडचा महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च लक्षात ठेवायचं, बरोबर ना. पण हा एप्रिल आहे, इथं लिहितो मी एप्रिल महिन्याच्या अलीकडचा महिना. अलीकडचा महिना कुठला असतो, मार्च असतो. मार्च महिना कितीचा असतो, 31चा असतो. ऑलरेडी इथले किती दिवस आहेत, 2 दिवस आहेत. झाले किती रे बाळा, 33 झाले, बरोबर आहे ना, 33 झाले. आणि ह्या 33 मधून लक्षात ठेवायचं, 33 मधून हे 20 गेले, राहिले 13 दिवस. 13 दिवस कुठं फक्त पर्यायामध्ये आहे का बघ, आणि हेच उत्तर मार. बाकी विषय संपला, विषय संपला, विषय संपला. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 इज राईट आन्सर. फक्त दिवस काढून उत्तर काढू शकतो, फक्त दिवस काढून उत्तर काढू शकतो. पण बघा, दिवस कमी पडले की महिना उचलून घ्या. महिना उचलताना एवढीच काळजी घ्यायची, इथं जो महिना आहे त्या महिन्यातले दिवस नाही घ्यावे, त्याच्या अलीकडच्या महिन्यात दिवस घ्यायचे, नेहमी लक्षात ठेवायचे.
ओके. आणि सरळ सरळ लक्षात ठेवायचं, हे बघा रे बाबा, तिसरा महिना एप्रिल असतो, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना असतो. मार्च महिना 31चा असतो. 31 प्लस इथले ऑलरेडी 2 ऍड करा. 33 मधून 20 गेले, 13 दिवस पण याला फुली मारले मी. इथं माझ्याकडे फक्त 3च महिने राहिले. आता पुन्हा 3 मधून 7 जात नाही. जेव्हा महिने कमी पडतात तेव्हा वर्ष उचलून घ्यावे. वर्ष उचलून घेताना कोणतेही घ्या, प्रत्येक वर्षामध्ये महिने सारखे असतात, लक्षात ठेवायचं. मग सांग रे, 12 महिने घेतले, 12 ऑलरेडी इथले 3 झाले, किती रे बाळा? 15 झाले. मग 15तून किती गेले? 7 गेले. राहिले 8 महिने. हे पुढचं जुळते, लक्षात, टेन्शन घेऊ नका. ह्याला फुली मारा. 1 वर्ष पलीकडे उचलून दिले, राहिले इकडं 1 वर्ष कमी झालं. 2009 आणि या 2009 मधून 1929 जर मायनस करा, 40 वर्ष. 40 वर्ष काय रे? 8 महिने 13 दिवस. विषय संपला. पण माझं उत्तर मागाशीच निघालं होतं. ऑप्शन फक्त दिवसाचा आधार घेऊन प्रश्नाचं उत्तर काढता येतं बाळांनो, काही त्याच्यामध्ये विशेष नाहीये. ओके ओके, जमलंय. चला चला चला. 92चं उत्तर लिहा बिंदास. ऑप्शन 3. 93 सुटायला पाहिजे होता. करा. हे अपूर्णांकाची बेरीज आहे. अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये तिरकस गुणाकार होतो, इथंच करा. 7 चौक किती? 28. 8 दोन्ही किती? 16. आणि 8 चौक 32. पुन्हा सांगा भागिले. परत सांग याच्यामध्ये 3 दोन्ही 6, 4 एके 4 आणि पुन्हा 4 दोन्ही 8. काही विषय नाही. 28 आणि 16 किती झाले हे लक्षात ठेवायचं. 8 आणि 7 14. 44 लिहू का? 44 छेदामध्ये 32. पुन्हा भागिले. मी डायरेक्ट लिहू का? लक्षात, भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये उलटून गुणले. 8 छेदामध्ये किती रे? 10. मसाला विषय 4 एके 4, 4 एके 4, 4 8 32, 8 एके 8, 8 एके 8. विषय संपला. 11 छेदामध्ये 10 उत्तर पाहिजे होतं. 11 छेदामध्ये 10. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. येस ऑप्शन 2 इज राईट आन्सर. बोनस मार्क होता. हे आलंच पाहिजे. तेचा 34चा कार्यक्रम आहे. आणि हे जर येत नसेल तर भाऊ, तू संध्याकाळी गबाळभर घरी जा, काही पण लक्षात ठेवायचं कर. हे फक्त दिसायला मोठा आहे प्रश्न, फळा भरून दिसतोय प्रश्न. अरे बापरे, एवढा मोठा प्रश्न. अरे बापरे, मग कसं सोडून द्यायचा का? नाही, सोडवायचा. जेवढा प्रश्न मोठा तेवढा लक्षात ठेवायचं क्वेश्चन सोपा असतो. मी 1000 वेळा सांगतोय, प्रश्नामध्ये जेवढा डेटा जास्त तेवढा क्वेश्चन सोपा असतो. मित्रांनो बघ रे बाळा, कायचं उत्तर कोणी सांगेल का? 10 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये कमेंटमेंट देतो तुम्हाला मी. 10 सेकंदात उत्तर सांगतो याचं. सांगेल कोणी? चला, जे आहेत लाईव्ह मध्ये त्यांनी सांगा उत्तर. बघा, हे वाचू नको, हे काय घेण देण नाही मला. इथपर्यंत मला काय घेण देण नाही, लक्षात ठेवा. माझं मेन काय रे? उपरोक्त माहितीच्या आधारावर दिलेल्या अक्षर समूहाचा कोडबद्ध रूपाचा पर्याय शोधा. तुम्ही टार्गेट करा हा घटक. मला अक्षर समूह टार्गेट करायचंय, बाकी डझंट मॅटर. आता जा फक्त अटकडे. अट पण पूर्ण वाचू नको. अट पूर्ण नाही वाचायची. काय म्हणले? जर समूहातील पहिले अक्षर स्वर, म्हणजे ह्या समूहातलं असतं ते, जर समूहातलं पहिलं अक्षर स्वर कुणाला सांग रे? आर स्वर आहे. कुणाला वाटतंय आर स्वर आहे का? ए आय ओ यू व्यतिरिक्त ना, लक्षात ठेवायचं. ए आय ओ यू तो व्यतिरिक्त आहे. स्वर आहे का? व्यंजन आहे. हे वाचूच नको सगळं. त्याला म्हणायचं चल फुल. लक्षात काय घेऊन देणं आपल्याला? जर समूहातले पहिले अक्षर व्यंजन, आर व्यंजन आहे. शेवटचे अक्षर स्वर, एफ स्वर आहे का रे? एफ स्वर आहे का? व्यंजन आहे. ए आय ओ यू त्याच्यापैकी आहे. लक्षात, त्याच्यापैकी आहे का? नाहीये. हा व्यंजनामध्ये येतो. अट क्रमांक 2 पण लागू होत नाही. फुली मार. आता लक्षात ठेवायचं, सगळी अट वाचायची नसते कधीच. जर समूहातील पहिले, बघ रे बाळा, जर समूहातील पहिले आणि शेवटचे असे दोन्ही अक्षरे व्यंजन आहेत का? तर यस, आर पण व्यंजन आहे, एफ पण व्यंजन आहे. आर पण व्यंजन आहे, एफ पण व्यंजन आहे. असेल तर मला तर थोडं लिंक लागायला लागली. हा, असतील तर दोघांनाही शेवटच्या अक्षराच्या कोडने कोडबद्ध करा. शेवटच्या अक्षराचा कोड म्हणजे काय? एफ. एफचा कोड कोण सांगते? हॅशटॅग आहे. दोघांना पण काय म्हणते ते? हॅशटॅग द्या म्हणते. म्हणजे अगोदर पण हॅशटॅग पाहिजे, शेवटी पण हॅशटॅग पाहिजे. आर ला पण हॅशटॅग द्यायचा आहे आणि एफ ला पण हॅशटॅग द्यायचा आहे. मान्य आहे का? अगोदर पण हॅशटॅग पाहिजे, शेवटी पण हॅशटॅग पाहिजे. असे ऑप्शन शोधू फक्त. हा, सांग रे. इथं 9 दिलाय, अगोदर फुली मार. चला पुढे. इथे हॅशटॅग उत्तर येऊ शकतं. इथे हॅशटॅग दिलाय, इथं 9 दिलाय, फुली मार. इथे हॅशटॅग हे उत्तर येऊ शकतं. पण 2 पण ऑप्शन मी कट केले. 2 तर उत्तर लक्षात येणार नाहीत. आणि आता विशेष नाहीये, बाकी काय घेण देण नाही. बाकीचे जे मधले असतात ना, ते ऍज इट इज लिहायचे असतात. ऍज इट इज. ह्याला काही नसतात नियम मधल्यांना. मग यांचा कोड चेक कर बर. यांचा कोड काय रे? @ आहे. हॅशटॅग नंतर @ पाहिजे. उरलेल्या ऑप्शन मध्ये हॅशटॅग नंतर @ इथं 2 मध्ये दिसतोय, पण इथं सांग रे 3 घेतलाय त्यांनी. हे असं लक्षात ठेवायचं. हे असं आणि हे असं. उत्तर 2 हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. काही नाही बाळांनो, सोपं असतं.
सोपं असतं, याच्यामध्ये घाबरायचं नाही. म्हणणार तुम्ही एवढा मोठा प्रश्न सर परीक्षेमध्ये आपल्याला येतो का कंबाईनला? येतो, आणि याची उत्तर कमीत कमी वेळेमध्ये देता येतात. त्यामुळे डोंट वरी लक्षात ठेवायचे. 94चं उत्तर बिंदासले ऑप्शन 2 इज राईट आन्सर. चला पुढे 95 बोनस मार्क होता, लक्षात ठेवायचं. याची उत्तर वरील पैकी सर्व येतात ना, टॅली करून बघा तुम्ही, लक्षात ठेवा. काय नाही याच्यामध्ये किमती टाकायच्या होत्या. 15 डी चा अर्थ काय रे? डी चा अर्थ वजाबाकी दिलाय त्यांनी, चिन्ह टाकायचं बा इथं. डी चा अर्थ काय दिलाय? वजाबाकी दिलाय. इथंच ते चेक करायचं असतं. ए चा अर्थ काय रे? गुणाकार दिलाय. आणि सरळ सरळ बी चा अर्थ काय दिला? बेरीज दिलेला आहे. मग सांगा, 15तून 3 गेले, राहिले 12. परत सांग रे, गुणिले पुन्हा 12 अधिक 6 12चा वर्ग 144 आणि 6 150 येतात का? याचं उत्तर 150 आलं पाहिजे होतं म्हणून सांगितलंय. येतंय, पहिलं बरोबर आहे. चला परत बी चा अर्थ कोण सांगतं? इथं चेक करायचं बघा, लक्षात ठेवायचं. पुन्हा ए चा अर्थ गुणाकार आहे. पुन्हा सांग रे, बी चा अर्थ बेरीज आहे. चला किती रे? 18 18 8 44 आणि अधिक 6, उत्तर पुन्हा इथं 150 येते. हे पण बरोबर आहे. राहिला फक्त एक. सी चा अर्थ कोण सांगते? भागाकार आहे. ए चा अर्थ कोण सांगते? गुणाकार आहे. चला 15ला जर मी 3 ने भाग दिला तर 3 5 15, 15 गुणिले 30 किती रे बाळा? 150 येते का? सरळ सरळ लक्षात. हे पण बरोबर आहे. वरील सर्व म्हणजेच काय, तर 150 ही संख्या अशी लिहिता येईल, तर वरील सर्व प्रकारे लिहिता येईल. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. सगळीकडे 150 उत्तर येते. किमती चिन्ह बदलून लक्षात ठेवायचं. 95 उत्तर ऑप्शन 4 लिहायचं. 96. चला काय होतं याच्यामध्ये? काय उत्तर यायचं लक्षात ठेवायचं. चला, सर्वात लहान व्यक्ती कोण आहे? याच्यामध्ये सर्वात लहान व्यक्ती कोण आहे त्याने असं विचारलंय. बरं ठीक आहे, ए एस पेक्षा मोठा आहे. बरं बा, इथं ए हा एस पेक्षा मोठा आहे. जर मी समजा लक्षात, इथं मी टाकला आता, इथं ए हा एस पेक्षा मोठा. ए मोठा पाहिजे ना कुणापेक्षा? एस पेक्षा. मग एस लहान पाहिजे. चला काय अडचण नाही, इथं मी एस टाकतो. थोडा अंतर ठेवून टाकायचं शक्यतो. इथं एस टाका. आता ए आणि एस बद्दलच शोधायचं वाक्य, स्टेटमेंट बघा. मी काय, ए आणि एस बद्दल शोधा. इथं एला बघा, एम ला ए कनेक्टेड आहे, त्यामुळे अडचण नाही काय. हा, एम ए पेक्षा मोठी आहे. एम लक्षणा मोठी आहे कुणापेक्षा? ए पेक्षा. थोडा अंतर ठेवून काढा, मग थोडी मोठी काढा एम, काहीच अडचण नाहीये. पण के पेक्षा लहान आहे. कोण रे? एम बद्दल बोलतोय मी. थोडी के लहान असणार आहे. मग चला पुढे, काय अडचण नाही. ओके, पण के पेक्षा लहान पण एम, बरं का रे? एम. हा चला, आता एम के ए एस बद्दल वाक्य शोधायचे असतात. बघ पुन्हा, के एस पेक्षा मोठी आहे. के लक्षात ठेवायचं, एस पेक्षा मोठी आहे, ती ऑलरेडी झालेली आहे. चला पुढे नेक्स्ट. एस एम पेक्षा लहान आहे. एस ही एम पेक्षा लहान आहे का रे? ऑलरेडी झालेलीच आहे. आणि लक्षात ठेवायचं, जी सगळ्यात मोठी आहे, जी ही सगळ्यात मोठी आहे. आणि त्यांनी तर प्रश्न विचारला होता, सर्वात लहान कोण आहे? या उत्तर ऑप्शन 4 येस उत्तर पाहिजे होतं. संपला विषय. बोनस मार्क होता. बाकी याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. 96चं उत्तर पर्याय क्रमांक 4. चला, 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 25 आहे. आता विषय काय झाला बघा, 10 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 25 लिहिण्यात आली होती, परंतु नंतर असे लक्षात आले की एका विद्यार्थ्याचे वय 34 द्यायचं होतं. बघा रे, द्यायचं होतं 34, बिचाराला दिले गेले 54, जास्त दिले गेले, चुकीचं दिलं गेलंय. याच्यावर लक्ष. अन्याय झालाय ना. अन्याय म्हणजे काय? बाकीच्या विद्यार्थ्यांना अन्याय झालाय. द्यायचं होतं 34, दिलं गेलं 54. तर लक्षात ठेवायचं, काय म्हणले? बरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी काढा म्हणून सांगितले. हे बाकी काही नाही. 34 आणि 54 मधला फरक किती येतो? 20. माझे विद्यार्थी किती आहेत? 10 होते. आता पूर्वी परत विद्यार्थी तेवढेच राहणार आहेत ना, लक्षात ठेवायचं. मग मी फक्त काय करतो, या दोघातला फरक 20चा येतोय, मी फक्त 20 ची सरासरी काढतो. किती येते रे? 20 भागिले 10 2 येते. माझी पूर्वी सरासरी किती होती? 25 होती. आणि एक्स्ट्राची सरासरी झाली विनाकारण एक्स्ट्रा झाली ना, कारण ही मला लक्षात ठेवा, द्यायचं होतं हे, दिलं गेलं हे, जास्त दिलं गेलं, मला कमी करावं लागेल. पूर्वी 25 होती, हे लक्षात ठेवा, हे दिल्यामुळे 25 झाली होती. आता कमी करून घ्या 2 ने, उत्तर असणार आहे 23. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. अंडरस्टँडिंग फॉरवर्ड. बघा, प्रश्न समजून घ्या, लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. प्रश्नाला हुज्जत घालायची नाहीये आणि थोडं स्मार्ट वर्क करायचं. समजून घ्या फक्त, बाकी काही नसतं याच्यामध्ये. जयप्रकाशने एका बँकेतून 4600 रुपये कर्ज काढले. बघा, सोपं सांगतो मला, याच्यामध्ये आयडिया सांगतो. ते कर्ज 4 हप्त्यामध्ये भरायचे आहे. प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे. तर शेवटचा हप्ता किती रुपयाचा होता? सगळ्यात भारी सांगतो. आता काय करायचं माहितीये का? नेहमी आता एकूण आपलं कर्ज किती आहे? 4600 रुपये कर्ज आहे. आणि 4 न भागलं ना, याचं उत्तर मधला अंक निघतो. मधला हप्ता म्हणत नाही मी तुम्हाला. आता जर 5 हप्ते असले असते, मग 5चा सेंटर आपण प्रॉपर काढला असता. इकडं 4, इकडं 4, आपलं इकडं 2, इकडं 2 सोडून मधला बरोबर 5वा. पण 4चा सेंटर हा मध्ये पॉइंट मध्ये येत असतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं. बघा काय करतोय मी, तरी पण काय करतो, ह्याला 4 न भागतो, ह्याचं उत्तर मधलं येईल.
पण ते काउंटिंगला घ्यायचं नाही. समसंख्येचं मधलं फक्त काउंटिंगला घ्यायचं नसतं, विषमचं घ्यायचं असतं. मग 4ने भाग दे बरेला, 4 एके 4, पुन्हा 4 एके 4, 4 पंचे 20 आणि काय 4 शून्य 0. आता 1150 हा सेंटर आहे, पण मला पकडायचा नाही. ऍक्च्युअल माझा पूर्ण लक्षात ठेवायचं हा नंतरचा, हा लक्षात ठेवायचं 2 नंबरचा, म्हणजे सॉरी इकडून इकडून जर मोजला पहिला दुसरा हा तिसरा हा चौथा होईल आणि अलीकडे काय 2 हप्ते असणार आहेत. आणि बरोबर काय करायचं यातला फरक घेताना काय करायला लक्षात ठेवायचं. आता फक्त काय रे, फक्त 50चा फरक घेऊन जर विचार केला, मी तर पूर्ण संख्या घेतो, हिथं 1100 मांडली, हिथं लक्षात ठेवायचं काय रे, तिथं 1200 मांडली आणि प्रत्येक हप्त्यामध्ये त्यांनी सांगितले ना 100चा फरक घ्यायचा आहे. म्हणजे या हप्त्यामध्ये 100चा फरक आला पाहिजे, पुन्हा या हप्त्यामध्ये 100चा फरक आला पाहिजे. इकडे वाढत जाणार आहे, इकडे कमी होत जाणार आहे, बरोबर ना. मग सरळ सरळ लक्षात ठेवायचं त्यांनी हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा, पण नीट वाचित शेवटचा हप्ता म्हणजे माझं उत्तर असणार आहे 1300 रुपये. पर्याय क्रमांक 2 दॅट इज करेक्ट आन्सर. बघा समसंख्येचा पण सेंटर काढता येतो, पण तो धरायचा नसतो. विषम संख्येचा सेंटर जर विचारला ना, तो काउंटिंगला येतो, बाकी याच्यामध्ये काही नाही. 1300 रुपये याचं उत्तर पाहिजे होतं. विषय क्लोज. चला 98चं उत्तर लिहा बिंदास्त. बघा नाते संबंध कोडिंग डिकोडिंग वरती प्रश्न विचारलाय. काय केलं, सगळे विधान टॅली केले का? नाहीये, अजिबात नाही. काय करायचं रे, स्मार्ट वर्क करा, क्वेश्चन वर जम्पिंग करा. प्रश्न इथं आहे माझा, तर इथं प्रश्न आहे माझा, सगळं वाचू नको. काय म्हणले, टी ही पीची मुलगी म्हणजे काय रे बाळा, फिमेल. टी मला फिमेल पाहिजे. मग कुठं विधानात शोध, कुठं कुठं टी आहे एक एक घर अंडरलाईन कर, कुठं कुठं टी आहे एक एक घर अंडरलाईन कर, कुठं कुठं टी आहे एक एक घर अंडरलाईन कर, आणि कुठं कुठं टी आहे एक एक घर अंडरलाईन कर. आता बघा शेवटी जर टी असेल ना, जेंडर नाही सापडत. असं कुठं आहे का बघा बरं, शेवटी टी, इथं पण शेवटी टी दिलाय ना, हे कधीच उत्तर नसतं. शेवटी इथं टी दिलाय, कधीच उत्तर नसतं. तरी पण तुम्ही क्रॉस टॅली करून घेऊ शकता, लक्षात ठेवायचं. बघा मी काय सांगतोय, हे उत्तर नसतात. आता नॉर्मली बघा, टी अधिक एस वाचबर म्हणजे ए अधिक बी चा अर्थ आहे ए ही बी ची बहीण आहे. मग कांगरे वाचताना कसं, टी ही एच ची बहीण झाली, टी बहीण म्हणजे फिमेल असणार आहे, मला टी काय पाहिजे, फिमेलच पाहिजे. माझं उत्तर हे येऊ शकतं. आता इथं चेक करूया, टी वजा यस म्हणजे ए वजा बी चा अर्थ, ए हा बी चा भाऊ आहे, मग टी हा एच चा भाऊ, हा मेल आहे, मला टी काय पाहिजे, फिमेल. इथं काय येतोय, मेल, ह्याला फुली मार. आता ह्याला पण फुली का मारलं, एस अधिक टी म्हणजे ए अधिक बी चा अर्थ ए ही बी ची बहीण आहे. आता मला सांगा, एस ही टी ची बहीण आहे ना, यस बहीण आहे, पण बहीण भावाच्या नात्यामध्ये मला शेवटच्या व्यक्तीचं जेंडर सांगता येत नाहीये. ती जिथं पॉसिबिलिटी येते मेल किंवा फिमेल येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मी ऑलरेडी कट मारला होता, हे माझं उत्तर नाही. ओके, आता हा का कट केला होता, ए वजा टी सॉरी एस वजा टी म्हणजे ए वजा बी चा अर्थ असणार आहे, ए हा बी चा भाऊ आहे. मग सांग रे, एस हा टी चा भाऊ आहे, हा भाऊ आहे, याचं काय रे बाबा, मेल किंवा फिमेल, याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे पण माझं उत्तर असणार आहे. आता शेवटचा व्यक्ती जेंडर मध्ये कधी कळतो, फक्त पती पत्नीचं नातं असेल तर. काय सांगतोय मी, फक्त पती पत्नीचं नातं याला अपवाद आहे, बाकी काही नाही. शेवटचा व्यक्तीचं जेंडर कळत नाहीये, पती पत्नीचं नातं सोडलं तर विषय संपला. आता हे माझं उत्तर नाहीये, हे नाहीये, मग काय असणार आहे, ऑप्शन 2 इज राईट आन्सर. कुणाचं काय ऑब्जेक्शन आहे, प्रॉब्लेम, विषय संपला. नो, सगळे उदाहरणं सगळे विधानं सोडत बसून परीक्षेमध्ये तेवढा वेळ नसतो. काहीतरी याच्यामध्ये हिंट तुम्हाला दिलेली असते आयोगाने, ते शोधा, हिंट पर्यंत ट्रिक्स पर्यंत पोहोचा, तरच तुम्ही स्कोर 17-18 घेऊ शकता. स्मार्ट वर्क करा, हार्ड वर्क नको. ओके, आणि लास्ट यातला प्रश्न आहे 100 हा बोनस मार्क होता. हे पण सगळं वाचू नको, लक्षात ठेवायचं. कुठेपर्यंत, चिन्हापर्यंत. हा चिन्हापर्यंत हे सगळं वाचू नको, जेव्हा गरज पडेल तेव्हा घ्यायचं असतं. ओके, आता बघा याच्यामध्ये विधान दिले त्यांनी, पी वजा क्यू, पी वजा नाही सॉरी ऍरो क्यू दिलाय, आणि काय रे क्यू ऍरो आर पण दिलाय माझ्याकडे. क्यू लक्षात ठेवायचं, ऍरो आर पण दिलेला आहे, जोड्या लावू शकतो. पी ची जोडी क्यू सोबत आहे, क्यू ची जोडी आर सोबत आहे. आता फक्त हे 2 चिन्ह मला महत्वाचे, एक ते चिन्ह, इथे एक चिन्ह आहे, ह्या चिन्हाचा काही उपयोग नाही आपल्याला, ह्या 2 चिन्हाचा काही उपयोग आहे का, नाहीये. पण हे एक वाक्य आहे, छान छान छान, ह्याला 2दा वाचा. काय म्हणले, वरील सर्व स्थितीमध्ये डावीकडून पहिल्या व्यक्तीचे तोंड उत्तरेला आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं, जेव्हा विधान सोडवायला घ्याल तेव्हा पहिला व्यक्ती तुम्ही लिहाल, त्या व्यक्तीचं तोंड उत्तर दिशेला आहे असं कन्सिडर करून घ्यायचं आहे, त्याचा अर्थ तो असतो. ओके, येतं लक्षात. बघा मग काय विषय नाहीये. मग सांगा रे, आता पहिला व्यक्ती तुम्ही जो घेणार आहे तो उत्तर दिशेला तोंड करून बघतोय असं गृहीत धरून सोडवायचं आहे, कारण मला उजवं डावं मेन्शन होतं.
पी एरो क्यू म्हणजे ए एरो बी चा अर्थ ए ही बी च्या डावीकडे 1 मीटर अंतरावरती आहे, पी ही क्यूच्या ज्याला चा शब्द लागला तो स्टार्टिंग पॉइंट असतो, क्यूच्या डावीकडे लक्षात ठेवायचं. कोण आहे बाळा? पी आहे म्हणून घ्यायचं. इथं क्यू घेतो आणि क्यूच्या डावीकडे काय घ्यायचं आपल्याला? पी घ्यायचंय. काय अडचण? चला पुढे. आणि ही वर बघते, मग हे राईट असणार आहे, ही लेफ्ट असणार आहे, मग डावीकडे घेतलंय मी. चला, क्यू एरो आर म्हणजे बी एरो सी चा अर्थ बी ही सी च्या दक्षिणेला. थांबा, बी ही सी च्या दक्षिणेला, क्यू ही आर च्या दक्षिणेला. लक्षात ठेवायचं, आर ची दक्षिण दिशा. आर लक्षात प्लस मार्क निश्चित करा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण खाली घ्यायचा इतिहास. ही आपली डायग्राम तयार झाली आणि त्यांनी इथं प्रश्न विचारलाय पी च्या संदर्भात आर कोणत्या दिशेला आहे, पी पासून आर कोणत्या दिशेला आहे. त्यांनी असा प्रश्न विचारला होता. प्लस मार्क निश्चित करा, याच्यामध्ये क्रॉस टाका. ही असते पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ही उत्तर असणार आहे ईशान्य. ईशान्य उत्तर, ईशान्य. ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. एकंदरीत असे 20 क्वेश्चन आपण घेतले होते. आय होप तुम्हाला लक्षात ठेवायचं क्वेश्चन आवडत असतील. येथे लक्षात आणि विशेष थोडा अजून टॉपिक वरती कमांड निर्माण करायचे असतील आगामी येणाऱ्या 21 डिसेंबरला, तर लक्षात ठेवायचं आपली टेस्ट सिरीज आहे रॅपिड फायर लास्ट राऊंड. लक्षात ठेवा, आपण लॉन्च केलेला आहे. खूप याचा फायदा होणार आहे. 149 मध्ये तुम्हाला ती उपलब्ध करून दिलेली आहे. बाळांनो, 21 टॉपिक तुम्हाला फक्त 149 रुपये मिळणार आहेत. 149 रुपयामध्ये मिळणार आहे. ओके, जर बघा पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की या आपल्या ह्या टेस्ट सिरीज बद्दल सजेस्ट करा. आणि काय क्वेरीज असेल, शंका असेल तर 90 96 59 02 78 ला तुम्ही कॉल करू शकता. आता या सेशन मध्ये इथंच थांबूया. काय क्वेरीज असेल तर विचारू शकता, नाही तो लेट अस स्टॉप हिअर. वी शॅल ऑल्सो रिमेनिंग द नेक्स्ट आपल्या टेस्ट नंबर 7 मध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पडळे सर. ओके ओके, आवडते सगळ्यांना, आवडते. आणि बघा, एनर्जेटिक अभ्यास करा, बाकी काही नाही. आणि 100% झोकून देऊन अभ्यास करा, सगळं मिळतं आयुष्यामध्ये. आणि प्रामाणिक करा फक्त. चलो, थँक्यू, धन्यवाद.